एव्हरीवन, शुभ सकाळ सर्वांना. कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर छान अशी मस्त अशी सकाळची सुरुवात झालेली आहे. तर आज रविवार आहे, तर रविवारचा म्हणलं छान असा मस्त चहा बनवावा गुळाचा. तर गुळाचा चहा बनवत आहे इथं, आणि चहा पावडर पण संपलेलं होतं, तर ते पण काढून घेतलेलं आहे. तर आज रविवार असल्यामुळं काय सर्व निवांतच कामं चालू आहे. आणि आज सकाळी थोडंसं उशिरा पण उठले, तर सर्वांना पण, मुलांना आणि यांना पण सुट्टी आहे. तर त्यामुळे तर मस्त असं आंघोळ वगैरे झाली, सर्व घरातलं आवरून घेतलं आणि नंतर चहा ठेवलेला आहे. तर सर्वांचं पण आवरलेलं आहे, सर्वांच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि निवांत असं संडेच्या दिवशी मस्त असं निवांत चहा प्यायला मिळतो. तर इथं चहा छान असं इलायची, अद्रक वगैरे टाकून मस्त गुळाचा चहा बनवत आहे. कारण गुळाचा चहा आणि थंडीमध्ये हेल्दी पण असतो आणि आरोग्याला पण चांगला असतो. तर इथं सर्व जे आहे ना, गूळ, इलायची आणि आलं जे आहे ना, ते सर्व किसून वगैरे टाकलेलं होतं आणि छान असं उकळून घेतलेलं आहे. तर चहा अजिबात फुटत नाही, अशा प्रकारे चहा बनवला. तर चहाला पण एक छान अशी उकळी घेतली दूध टाकून आणि मस्त असा चहा तयार झालेला आहे. तर या तुम्ही पण चहा गुळाचा मस्त असा हेल्दी चहा प्यायला संडे मॉर्निंग रुटीनचा. तर त्यासोबत मस्त असे टोस्ट बिस्किट ते घेऊया आणि चहा पिऊन घेतला. आणि चहा पिऊन झाल्याच्या नंतर थोडा वेळ बसलो, मग मुलांचं थोडंफार आवरलं. तर आज संडे म्हणल्यामुळे तर मुलांना कसं थोडं रिलॅक्सच असतं सर्व कामं, तर हळूहळू कामं चाललेले आहेत. तर मुलांचं पण आवरून दिला आणि त्यानंतर मग नाश्ता बनवत आहे. तर नाश्त्याला बनवणार आहे आज उपमा. तर त्यासाठी टोमॅटो वगैरे चिरून घेतले आणि कांदा ते सर्व जे काही आपल्याला मटेरियल लागतं ते सर्व चिरून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी ना लसूण टाकते. आता जिरे, मोहरी, कांदा आणि लसणाची जी पेस्ट आहे ना, ती टाकलेली आहे. तर खूप छान आणि टेस्टी होतं. त्यानंतर मग जे पनीर आहे ना, ते रात्री बनवलेलं होतं. तर रुमालामध्ये मी घरीच पनीर बनवते, तर त्यामुळे ते बांधून ठेवलेलं होतं रुमालामध्ये. मग ते काढून घेतलं आणि पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. खूप छान पनीर बनतं आणि घरचं पनीर हे हेल्दीच राहतं. आणि चला आता छान असं रवा वगैरे जे आहे ना, ते सर्व भाजून घेतलेलं आहे आणि सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्याला कधीतरी असं उपमा वगैरे खावासा वाटला ना, तर हे जे मिश्रण जे आहे ना, ते सर्व एकत्र करून घेतलेलं आहे. ते छान असं खरपूस भाजून घ्यायचं. तर इथे मी एक तुम्हाला टिप देते की जे काही आपण सर्व मटेरियल आहे ना, ते भाजून घेतलेलं एकदम सुकं जे राहतं ना, ते एखाद्या डब्यामध्ये काढून ठेवायचं. आणि आपल्याला जेव्हा केव्हा आपल्याला उपमा जो आहे ना, तो खाऊ वाटला का, त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि तयार होतं आपला उपमा. तर इथं जो चॉपिंग बोर्ड आहे ना, तो मी आत्ताच नवीन घेतलेला आहे, म्हणजे 1 महिना झालेला आहे. तर इथं मी जे काही आपलं डिश लिक्विड वगैरे राहतं ना, ते वापरत नाही. त्याने काय होतं ना, लवकर खराब होऊन जातं आणि स्क्रब पण लावला का मग ते जास्तच खराब होतं, रॅशेस वगैरे पडतात. तर इथं खाण्याचा जो सोडा राहतो ना, तो घेतलेला आहे आणि लिंबू, आपण आत्ताच उपमामध्ये जे लिंबू खाल्लेलं होतं मग तेच वापरलेलं आहे आणि छान असं क्लीन करून घेतलं. त्यानंतर मग बाहेर वगैरे जायचं होतं. तर आज संडे होता, त्यामुळे बाहेर जायचं होतं आणि किराणा वगैरे जो आहे ना, तो संपलेला होता. तर किराणा आणण्यासाठी बाहेर जायचं होतं. तर चला म्हणलं आज यांना पण सुट्टी आहे आणि ग्रोसरीचं जे सामान आहे आणि तर दुसरं पण कामं वगैरे होते. तर मुलांना पण थोडंफार फिरवलं की मस्त वाटतं. तर मुलांना पण घेऊन दिलेली आहे. तर हा आहे पण आमच्या इकडला छान असा परिसर आणि नेमकंच पाऊस वगैरे झाला, त्यामुळे सर्व रोडवरती ओलं दिसत आहे. तर आता पावसाळा सुरू आहे, तर त्यामुळे कधी पण पाऊस येऊ शकतो, त्याची काही गॅरंटी देता येत नाही. तर रोड पण इथं बघू शकतात खूप ओलं झालेलं आहे. आता बरंच आणि थोडंसं पुढं आल्याच्या नंतर बघितलं तर एकदम पाऊस नव्हता, थोडा नॉर्मल पाऊस होता आणि आमच्या इकडं पण खूप पाऊस होता. आणि इकडं साईडने बघू शकतो किती छान हिरवळ मस्त आहे. तर मका वगैरे लावलं आणि झेंडूची फुलं, तर छान वाटतं मस्त असं रोडने पण हिरवगार मस्त आणि पावसाळ्यात एकदम फिरायला. तर हे बघू शकतो फुलं वगैरे भरपूर होते साईडने वगैरे ऊस वगैरे लावलेले आणि आवाज खूप आलेला आहे. तर आता तो काय त्याची भीती वाटते. चला आता आम्ही जातो मार्केटमध्ये
इकडलं मार्केट आणि आता काही वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या तर तिथं थांबलो होतो. आणि त्यानंतर मग चला म्हणलं मुलांना पण छान वाटावं आणि बरं वाटावं की आपण थोडंसं बाहेर फिरायला आलेलो आहोत असं. तर मुलांना काय थोडंसं खेळायला वगैरे भेटलं की छान वाटतं आणि एकदम फ्रेश पण वाटतं. आणि संडे म्हणला की त्यांचा एकदम आनंदात दिवस असा जातो. आणि निवांत वेळ घालवण्यासाठी आम्ही गार्डनमध्ये आलेलो होतो. तर इथं गार्डन वगैरे होतं. तर गार्डन म्हणजे असं एवढं काही हे गार्डन म्हणून नाही आहे. तर इथं जे काही जिम वगैरे होतं ना तर त्याचंच इकडे पाय ना सर्व जे पार्ट आहेत ना वेगळं वगैरे करायचे तेच होते सर्व. आणि एक झोका आणि सरगुंडी होती. आणि तेवढ्यातच पाऊस पण सुरू झाला. तर मुलांना काय खेळायला भेटलं म्हणलं की त्यांना काय पाऊस वगैरे काही सुचत नाही. तर आदित्यचं पावसातच खेळणं चालू होतं. आणि इथं आरोहीचं पण बघा मस्ती मजा मस्त चालू आहे. तर आपले कालच 10K पूर्ण झालेले आहे. तर हा कालचा व्हिडिओ आहे. यूट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण. आपले 10K सबस्क्रायबर आता कंप्लीट झालेले आहे. तर सकाळपासून वाट पाहत होते की 2 सबस्क्रायबर राहिले होते 10K व्हायला. तर आता जस्ट कंप्लीट झाले. आणि त्यामुळे तुम्हाला खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद. पण तुमचे खूप आभारी आहे. आणि असंच प्रेम आणि सपोर्ट आपल्या चॅनलवरती राहू द्या. आपल्याला खूप पुढे जायचं आहे, प्रगती करायची आहे. 10Kचे आपले 100K कधी होतील यासाठी नक्कीच सपोर्ट करा. थँक्यू सो मच. बाय. तर हा कालचा व्हिडिओ होता जो आम्ही गार्डनमध्येच बनवलेला होता. आणि तुम्हाला पण थँक्यू बोलायचं होतं कारण तुमच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. आणि इथून पुढं पण आपले डेली ब्लॉग जे आहेत ना ते येणार आहेत. तर प्लीज कंटिन्यू करा. त्यानंतर मग आलेलं होतं किराणा सामान वगैरे घ्यायला. तर थोडंफार सामान घ्यायचं होतं. आणि जी काही आमची होलसेलची दुकान होती ना ती बंद होती काल रविवार असल्यामुळे. तर जे नॉर्मल सामान वगैरे लागत होतं ना तेच मग आम्ही मॉलमधून घेतलेलं आहे. तर शक्यतो जास्त करून आम्ही होलसेल किराणामध्येच भरत असतो दुकानात सामान. तिथं स्वस्त पडतं आणि व्यवस्थित असं आपल्या बजेटमध्ये बसून जातं. त्यानंतर मग तिथं भरपूर अशा बाटल्या वगैरे मुलांचे टिफिन वगैरे होते. तर आदित्यला मेटलची बॉटली वगैरे घ्यायची होती. तर तेच बघणं चालू होतं पण ती खूप महाग होती त्यामुळे मग कॅन्सल केली. नंतर घेऊया असं म्हटलं. आणि दुसरं काही सामान भरपूर आणले होते. तर हे बघू शकता तुम्हाला एक लुक दाखवते मी. तर सर्व जे काही आहे ना सामान ते सर्व होतं. आपल्याला जे काही प्लास्टिकचं सामान वगैरे लागतं तर मुलांचे तेडी वगैरे पायपुसणी अजून डबे वगैरे जे आहे ना ते आणखीन फरशी वगैरे पुसायचे जे बकेट वगैरे जे राहतात ना ते. तर मला जे काही सामान थोडंफार लागणार होतं मी ते घेतलेलं आहे. आणि इथं बिलिंग वगैरे चालू आहे. तर एवढंच बिलिंग करतो आणि पिशवीमध्ये सर्व सामान जे आहे ना ते भरून घेतो. दुकानामध्ये होलसेलमध्ये घेतल्यावर तर मॉलमध्ये एवढं काही आपल्या बजेटनुसार सामान वगैरे बसत नाही. तर थोडंफार जे लागणार होतं तेच घेतलेलं आहे. आणि तर इथं बिलिंग वगैरे जे आहे ना ते झालेली आहे. आणि घरी निघालो त्यानंतर पाऊस वगैरे सर्व उघडलेला होता पण थोडंफार आभाळ होतं. बरं झालं पाऊस वगैरे लागला नाही. तर थोडासा लागला त्यामुळे नाहीतर मग मुलं घेऊन जायचं म्हणलं मुलांचे पण हाल होतात. आणि आज हा संडेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. बाय फ्रेंड, टेक केअर. स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा.